दोन्ही हातांना सलाईन, अंगावरती हॉस्पिटलचा ड्रेस, स्वतःची प्रकृती साथ देत नसताना सुद्धा राज्याची जबाबदारी मात्र खांद्यावरच. अशा अवस्थेत सुद्धा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयातूनच अधिकाऱ्यांशी संवाद साधताना दिसले. राज्यभर मुसळधार पावसानं निर्माण केलेल्या परिस्थितीवर त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आढावा घेत प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र. तर आज महाराष्ट्रभर पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय. मुंबई, पुणे, आळंदी, ठाणे, रायगड आणि कोकणातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. काही ठिकाणी तर पूरस्थिती निर्माण झाली असून मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरच्या मिसिंग लिंक परिसरात दरड कोसळल्यानं वाहतुकीत सुद्धा मोठे बदल करण्यात आले. अशा गंभीर परिस्थितीत हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना सुद्धा एकनाथ शिंदे यांनी परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवलं. विधानसभा अधिवेशनाच्या दरम्यान ताप आणि अशक्तपणाचा त्रास वाढल्यानं त्यांना ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सुद्धा स्थिर असल्याचं सांगण्यात येतंय. हॉस्पिटलमधूनच त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक घेत मुंबई, ठाणे, पुणे, रायगड आणि कोकणातील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आपत्कालीन यंत्रणा सतर्क ठेवण्याच्या, बचाव कार्य वेगानं सुरू ठेवण्याच्या आणि आवश्यक त्या ठिकाणी तातडीनं मदत पोहोचवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक परिसरात दरड कोसळल्यानंतर सुरू असलेल्या कामाचा सुद्धा त्यांनी आढावा घेतला. रस्त्यावरचा मलबा हटवण्यासाठी संबंधित यंत्रणा आणि महामार्ग पोलीस युद्ध पातळीवर काम करत असून हवामानातील अडचणी असूनही मार्ग शक्य तितक्या लवकर सुरू करण्याचे प्रयत्न सुरू करत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. रायगडमधली पूरस्थिती लक्षात घेऊन मंत्री भरत गोगावले, योगेश कदम आणि उदय सामंत यांना पाणी साचलेल्या भागांवर लक्ष ठेवण्याच्या, आपत्तीग्रस्त ठिकाणी तातडीनं भेटी देण्याच्या आणि नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना शिंदेंनी कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून दिल्या. मुंबईचे पालकमंत्री म्हणून त्यांनी पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्यासोबत सुद्धा रुग्णालयातूनच बैठक घेतली. यावेळी अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष फील्डवर उतरून काम करण्याच्या, धोकादायक झाडांवर कारवाई करण्याच्या, मॅनहोलवर विशेष लक्ष ठेवण्याच्या तसंच दरडप्रवण भागांवर सतत देखरेख ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटोमध्ये एकनाथ शिंदे यांच्या दोन्ही हातांना सलाईनच्या पट्ट्या लावलेल्या दिसत आहेत. मात्र उपचार सुरू असताना सुद्धा त्यांनी प्रशासनाशी संपर्क ठेवत राज्यातील पावसाच्या परिस्थितीवर लक्ष केंद्रित केल्याची ही घटना चर्चेचा विषय ठरली आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.